हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आज दिनांक 16 जून 2026 आपल्या महाराष्ट्र सेट एक्झामचा फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख होती. पण आत्ताच इथे आपण पाहू शकता की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे जाहीर निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक 2 जून ते 16 जून म्हणजेच आज शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील 15 दिवसात सेट परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे या कालावधीत शक्य नाही झाले आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी डेट एक्सटेंड करण्यासाठी विनंती केलेली होती आणि त्यामुळेच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार विना विलंब शुल्क म्हणजेच जसं आपण आजपर्यंत भरू शकत होतो तेच आता आपण टोटल 26 जूनपर्यंत एक्झाम फॉर्म आपण आता भरू शकतो. यात आपल्याला कोणत्याही प्रकारची लेट फीस लागण्यात येणार नाही आहे, कारण ही डेट एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतरही इन केस तरीही कोणाचं राहिलं तर विलंब शुल्कासह म्हणजे लेट फीससह मुदत आपल्याला 27 जून ते 30 जून अशी वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे 26 जूनपर्यंतचा कालावधी आहे नॉर्मल फीससोबत, आणि लेट फीससोबतही आपण 30 जूनपर्यंत हा फॉर्म भरू शकतो. तरीही कोणाकडून अजून राहिला असेल तर आपल्याकडे अजून दिवस आहेत, तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा. आणि जो काही आपण ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली वगैरे असेल कोणी चुकून, तर त्याचा दुरुस्ती करण्यासाठीचा कालावधी देखील त्यांनी 1 जुलै ते 30 जुलै असा 3 दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर जरी आपण अजून कोणी फॉर्म भरला नसेल किंवा कोणाला भरायचं असेल तर आपल्याकडे अजून 10 दिवसाचा कालावधी एक्सटेंड करून देण्यात आलेला आहे. म्हणून व्यवस्थितरित्या काहीही चुका न करता फॉर्म भरून टाका. शेवटची दिनांक लक्षात ठेवा, 26 जून 2026 ही आपल्याला देण्यात आलेली आहे. थँक्यू.